आदर्श संस्थांमध्ये 202 कोटीचा घोटाळा समोर आल्याची बातमी दिसत आहे. आपल्या निदर्शनामध्ये सर धन्यवाद. मी पत्रकार बंधू तुमचा धन्यवाद करतो. किमान तुम्ही आमची दखल घेतली याबद्दल मी तुमचं या सर्व ठेवीदारांतर्फे धन्यवाद करतो. तसंच या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी नेत्यांनीही या गोष्टीची दखल जर पहिलेच घेतली असती तर आमच्या आतापर्यंत 48 लोक मेले नसते. आतापर्यंत आमच्या 48 लोकांना पैशाअभावी जीव गमवावा लागला. आम्ही भीक नाही मागत आहे, आम्ही आमच्या हक्काचा पैसा मागत आहोत. आमच्या हक्काचा पैसा द्या, त्यासाठी आम्ही हे अमरण उपोषण करतोय. पैसा यांनी ज्या MPID मध्ये ज्या प्रॉपर्ट्या सीज झाल्या त्याच्यावर राजपत्र आलेलं आहे. ते राजपत्रावर यांनी त्वरित लिलाव करून त्या प्रॉपर्ट्या विकून या ठेवीदारांना त्वरित पैसा देण्यात यावा यासाठी आम्ही आंदोलन केले. यांना भेटलो, पण याच्यावर यांनी 6 महिन्यापासून एक शंड होऊन बसलेले आहेत. यांना गरज नाहीये. यांना फक्त हे जे प्रशासक मंडळ आहे हे फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. मी तुमच्या मार्फत हे त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही जे प्रशासन म्हणून बसला आहात, ज्या खुर्च्यावर तुम्ही बसला आहात, तुम्ही फक्त श्रीमंत लोकांची चाकरी करण्यासाठी बसला आहात. या गरीब लोकांसाठी तुम्ही खाली उतरून काम करण्यासाठी बसले नाहीत. तुम्ही फक्त दाखवण्यासाठी गरिबांसोबत आहात, पण तुम्ही गरिबांची मदत कधी करत नाहीत. आणि हे गरीब तुम्हाला हक्काचा पैसा मागत आहेत, भीक नाही मागत आहेत. हे आमचं राजपत्र आलेलं आहे. 6 महिन्यापासून कन्नडच्या SDM साहेबांनी हे पेंडिंग ठेवलेलं आहे. ते कलेक्टर साहेबाला म्हणतात की हे मी नाही करत, हे म्हणतात तुम्ही करा, ते म्हणतात तुम्ही करा. म्हणजे या ढकलाढकलीमध्ये आमच्या एवढ्या लोकांचा बळी गेलेला आहे. आज आम्ही 17 जानेवारी माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे अमरण उपोषण करत आहोत. धन्यवाद. योजना काढत असताना जसं लाडली बहीण योजना काढलेली, अशी योजना करून जर ठेवीदारांना जर पैसे दिले असते तर आतापर्यंत मला वाटतं त्यांना पैसे मिळाले असते. काय कसं बघताय? धन्यवाद साहेब, तुम्ही सुचवलंय. पण मी काय म्हणतो, आम्हाला लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका आजोबा, लाडका नातू हे नाही पाहिजे. आम्हाला तुम्ही फक्त लाडका ठेवीदार करा, आमच्याच न्याय हक्काचा पैसा आम्हाला द्या, बस. एवढं धन्यवाद आम्ही सरकारचं करू. आता नवीन सरकार बनलेली आहे, अपेक्षा आहे की ते चांगलं काम करतील. आम्ही काय सरकार विरोधी नाहीये, पण यांनी जे लायसन्स सरकारने या संस्थेला, पतसंस्थेला, बँकेला दिलं होतं, या बँकेला दिलं होतं, मग तुमचं त्याच्यावर तुम्हीही तेवढेच आमच्यावर अन्याय करते तुम्ही आहात. जर तुम्ही त्यांना लायसन देतात लूटमार करण्यासाठी, तर तुम्हालाही वाचवण्यासाठी तुम्हालाही पुढे यावं लागेल. मी एवढंच म्हणतो. आणि तुमच्या मार्फत सर्व ठेवीदारांना, जिल्ह्यातल्या ठेवीदारांना, शेवटच्या ठेवीदारांना पर्यंत सांगतो की जास्तीत जास्त संख्येने या आंदोलन मागे होणार नाही. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या इथं तुमच्या पाठीमागे लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आमचे जे ठेवीदार आहेत तेही ज्यांचे दगावले आहेत त्यांचेही फोटो लावलेले आहेत. सुरुवातीपासून जे आंदोलन आम्ही केलेले आहेत त्याही आंदोलनाचे आम्ही साक्षी म्हणून हे फोटो लावलेले आहेत. धन्यवाद. माझं ठेवीदार आहे. माझे पतीहून एक्सपायर्ड 2 वर्ष झालेले आहे. त्यांनी पैसे ठेवले, ते मी पण ठेवले होते. माझे जवळजवळ 23 लाख रुपये गुंतवणूक आहे. भविष्यामध्ये मला ती पुढे वापरता यावी म्हणून मी माझं शिलाई काम पूर्ण जेवढे काही मला उद्योग करता येईल तेवढे उद्योग करून जमा करून आम्ही दोघी नवरा बायकोने त्या बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत. ते आतापर्यंत बरंच काही मोर्चे झाले, हे झाले. DDR ऑफिस काही कुणी सरकार मला लक्ष देताना दिसत नाही. तरी माझी नम्र विनंती आहे की आमच्या ठेवीदारांचे पैसे आम्हाला लवकरात लवकर परत मिळावे. ही कळकळून गव्हर्नमेंटला, DDR ऑफिसला, मानकापेला, हे जे जिल्हाधिकारी आहेत यांना सगळ्यांना विनंती आहे की आमच्या गरीब जनतेकडे त्यांनी लक्ष द्यावे. त्यांना चांगला आमच्याकडनं आशीर्वाद. माझं वय सुद्धा आता 80च्या जवळपास आलेलं आहे. तरी मला रोज इतका त्रास घेऊन इथं येऊन बसावं लागत आहे का हे त्यांना दिसत नाही का? किती दिनदुबळे आहेत. मी एकटीच नाही, अशा भरपूर म्हाताऱ्या बायका आहेत की ज्यांची सगळी पुंजी या बँकेमध्ये ठेवलेली आहे. तरी गव्हर्नमेंटनी, तरी मंत्री लोकांनी, तरी फर्नांडिसनी, तरी ह्या शहानी येऊन जर आमच्याकडे लक्ष घालावं. हे का झोपलेले आहे? त्यांनी पैसे खाल्ले का मानकापेकडनं, तेव्हा आमच्या गोरगरिबांकडे लक्ष देत नाही.
आपला कोणी एकनाथ शिंदे झाला, हे मोठे मोठे कार्यकर्ते एवढ्याला गप्पा मारतात, जनतेला फुकट काही काही वाटतात, आमचं आम्हाला देऊन नाही राहिले. हा काय न्याय झाला का आमच्या बरोबर? फडणवीस साहेब एवढं हे करतात, लोकांना एवढा फुकट पैसा देतात, हे करतात, पण आम्ही काय करावं? आमचाच पैसा आम्हाला देऊन नाही राहिले, किती आम्ही कोणावर पुसतील रोखाव? या लोकांना कळायला पाहिजे, राजकारणी लोकांना. हे सगळे राजकारणी झोपलेले आहेत आदर्श बँकेच्या बाबतीत. थोडा घोटाळा नाही, 202 कोटीचा घोटाळा आहे. एवढं गव्हर्नमेंटला आमची प्रॉपर्टी ठेवता येत नाही का? या रस्त्याला ते 500 रुपये कुठे वाचतात, याला एवढ्याला दान देतात. मग आमच्या आदर्शच्या तुम्ही घ्या ना, आम्ही काही फुकट मागत नाही. आमच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी आहे बँकेच्या घेऊन ठेवलेल्या, त्या त्यांनी ठेवून घ्यावं, आमच्या ठेवीदारांचे पैसे द्यावं. हे असं त्यांनी केलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. तरी माझी या नम्र ह्या मंत्रिमंडळांना, या मोदीला सुद्धा कसं दिसत नाही, कसा डोळे झाकून बसलेला आहे. त्या मोदीला म्हणा आमच्या गोरगरिबांचे पैसे, एवढाले पैसे वाटतो, कोटीने 10 हजारो कोटीने पैसे लोकांना वाटतो. मग आमचे हे 202 कोटी त्यांच्याकडनं निघत नाही का वाटायला? एवढं मी अंजली चांडगे. आमचे 5 लाख रुपये या बँकेमध्ये आहेत. खरं पाहिलं तर सरकार जर एक कोणी थोबाडात मारली तर लगेच अटक केलं जातं. इथं 202 कोटी रुपये गिळले गेलेले आहेत, तरी सुद्धा 2 वर्षापासून काहीही हालचाल नाहीये. शिंदेंनी सांगितलं होतं की तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 5 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही. आम्ही उपोषण करतो. खरं पाहिलं तर आरबीआयला माहित असतं सगळं, घोटाळे कुठं होत आहेत, बँका बंद करायची वेळ आली, पण कुणीही आधी सांगत नाही. सगळा घोटाळा झाल्यावर या मंत्र्या सगळ्यांचे फोटो भरल्यानंतर आम्हाला सांगितलं जातं की बँक आता बंद झालेली आहे. त्यामुळे आधी आरबीआयनी यावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे की बँक बंद होणार आहे, कुणी एफड्या करू नका, पैसे टाकू नका. 7-7 वर्ष आधी माहित असतं बँकेला, पोलिसांना, मंत्र्यांना, तरी सुद्धा सामान्य लोकांचे पैसे घेऊन त्याच्या एफड्या करून ते गिळले जातात आणि नंतर अजिबात देत नाही. तुरुंगात जाऊन बसतात निर्लज्जासारखे, पण सामान्य लोकांचे पैसे देत नाही. आमची विनंती आहे सरकारला की आमचे पैसे सरकारने आम्हाला परत द्यावेत.